बी बॉयज अर्जुन संघ ओपनर्स पाठवायचे आहेत आणि वारलीपाडा संघ देवाय स्पोर्ट्स वारलीपाडा आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे त्वरित. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल तुम्हाला. 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकणे अनिवार्य राहील. अन्यथा तुम्हाला चौथ्या षटकामध्ये एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल. देवा चषक 2023 फायनल डे खूप सुंदर असा पद्धतीने आयोजन केलं होतं डीबी स्पोर्ट्स आणि देवा ग्रुप फाउंडेशन यांच्या माध्यमाने आणि सक्सेसफुल होताना ही टुर्नामेंट. मध्ये मध्ये अडथळे आले पण त्या अडथळ्यांना त्या भोक्यांना लात मारून आयोजन टीम पुढे निघाली आणि स्पर्धेला शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बी बॉयज संघ ओपनर्स पाठवायचे आहेत. बी बॉयज आरजोली. दोन्ही ओपनर्स मैदानात येताना आकाश आणि कुमार हे दोन असे फलंदाज आहेत का ते जर नक्कीच मैदानात 4 षटकापर्यंत राहिले तर 50+ जाण्याचा प्रयत्न नक्की असेल त्यांचा. कारण की आकाश हा खूप चांगलीशी फलंदाजी करतो, त्याच प्रकारे कुमारही चांगली फलंदाजी करतो आणि समोरचाही संघ कुठल्या प्रकारे कमी नाही आहे. वारलीपाडा देवाय स्पोर्ट्स वारलीपाडा संघही कुठल्या प्रकारे कमी नाही आहे. याच ग्राउंडवर वारलीपाडा संघाने बोरशिती अशा मोठ्या संघाला मात दिली होती. 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज 5 धावांची गरज असताना 9:45 मिनिटांनी सामना स्टार्ट झालेला आहे. सागर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला येतो आकाश. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देतोय आकाश आणि डॉटच्या स्वरूपाने 1 चेंडू. सागर पुन्हा एकदा कुरुंद यांकडून गोलंदाजी करताना स्ट्राईकला येतो आकाश आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते बघूया झेल होते का आणि 0वर बाद होते आकाश. मोठा झटका बसतोय तो बी बॉयज आरजुली संघाला. पहिला गडी बाद होतोय 0वर आकाश. मला असं वाटतंय देवाय स्पोर्ट्स वारलीपाडा संघ घरून सेट होऊन आलेला आहे, कारण की ज्या प्रकारे त्यांनी मागच्या मॅचमध्ये कामगिरी केली होती तशाच प्रकारे गोलंदाजी आता सागर करतोय आपल्या संघासाठी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय सागर. दोन चेंडूंचा सामना केला आकाशने आणि एकही धाव केली नाही आणि बाद होऊन पहिल्यांमध्ये गेलेला आहे 0वर. संघाची धावसंख्या आहे आतापर्यंत 1 बाद 0. सागर याचा पुढील चेंडू स्ट्राईकला येतो गणेश. बघूया गणेश कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. चांगला चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण करतो. फंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि अशा प्रकारे 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय. संघाचा खाता खोलतोय गणेश 2 धावांनी. स्वतःचाही खाता खोलतोय, वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय. बी बॉयज आरजुली संघ पाहिला तर खूप मोठा संघ आहे. कैफ रईस, पिंटू आणि कुमारी अजून ग्राउंडवर आहे. चेंडू हवे ते बघूया झेल होते का. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि बाद होतोय गणेश. दुसरा झटका बसतोय बी बॉयज आरजुली संघाला. गणेशच्या रूपाने 2 धावांवर बाद झालेला आहे गणेश. संघाची धावसंख्या ती 2 बाद 2 धावा. काय गोलंदाजी करतोय सागर आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये 2 गडी बाद करतोय, फक्त 2 धावा देतोय. 4 चेंडूंचा सामना केलेला आहे सागर याने आणि 2 गडी बाद केलेले आहेत. नवीन फलंदाज पिंटू हा डिटर मानला जातो. पिंटू कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सागर याचा पुढील चेंडू कडून गोलंदाजी करताना आणि चांगला चेंडू होता. पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न पिंटू याचा आपण पूर्णपणे चकतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे ती 2 बाद 2.
चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते वारलीपाडा संघाकडून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. सागर याचा पुढील चेंडू स्ट्राईकला फलंदाज पिंटू. जर्सी नंबर 18 आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बघूया. षटकार. पिंटू याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळाली पिंटू याच्या बॅट मधनं. सकाळी सकाळी घरून सेट होऊन आलेला पिंटू. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर फाईन लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धाव संख्येत भर होते ती 8. 2 बाद 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धाव संख्या ती 8. आणि नवीन गोलंदाज बॉलिंगवर षटक घेऊन आलेला आहे तो कपिल. स्ट्राईकला फलंदाज कुमार. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय कुमार पाहणं गरजेचं आहे. धाव संख्या ती 8. 2 बाद 8. कपिल याचा पुढील चेंडू कुमारसाठी आणि चेंडू हवेत आहे. बघूया झेल होतंय का. आणि 1 बाउन्स चेंडू कलेक्ट करताना क्षेत्ररक्षक. एका संख्येने धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 9. 2 बाद 9. कपिल याचा पुढील चेंडू सामना करेल तो पिंटू आणि पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे चकतोय पिंटू. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर आहे ती 9. कपिल याचा पुढील चेंडू सामना करेल पिंटू आणि फुलटॉस चेंडू होता. सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावाने धाव संख्येत भर होते ती डबल फिंगर मध्ये 10 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. पिंटू खेळतोय आपल्या वैयक्तिक 8 धावांवर. कुमार खेळतोय 1 धावेवर. संघाची धाव संख्या आहे ती 10. काय गोलंदाजी करतोय किरण आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. कपिल चांगली गोलंदाजी करतोय कपिल आपल्या संघासाठी. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 4 चेंडू टाकलेत आणि त्याच्यामध्ये कमीत कमी धावा दिलेल्या आहेत कपिल याने. शॉर्ट चेंडू आणि पूर्णपणे फायदा घेतोय पिंटू त्याचा आणि खणखणीत षटकार पाहायला मिळतो पिंटू याच्या बॅट मधनं. षटकाराच्या सहाय्याने धाव संख्येत भर होते. 17 वर पोहोचते धाव संख्या. आतापर्यंत 2 षटकार ठोकलेले आहेत पिंटू याने. काय फलंदाजी करतोय पिंटू आपल्या संघासाठी. जोपर्यंत पिंटू मैदानात आहे तोपर्यंत धावांची लूट चालू राहील. मला तर असं नक्कीच वाटते. चांगला फलंदाज आहे पिंटू आणि पुन्हा पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होताना फलंदाज. चौकार निघतोय पिंटूच्या बॅट मधनं. चौकाराच्या साहाय्याने धाव संख्येत भर होते ती 21. 21 वर पोहोचते धाव संख्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 21. कुठेतरी कपिलने सुरुवातीचे 4 चेंडू खूप सुंदर आटले होते. त्याच्यानंतर 2 खराब चेंडू पाहायला मिळाले. एक शॉर्ट चेंडू आपटला आणि त्याच्यावर मिड विकेटच्या वरून मारलेला षटकार. त्याच्यानंतर एक पलटी शॉट मारला चौकार. सोनादेवी टेमगर वर्सेस राये दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. सोनादेवी टेमगर RCC राये. शेवटच्या षटक संपेच्या आधी तुम्हाला कॉमेंट्री टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी. सोनादेवी टेमगर विपक्ष RCC राये.
दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. बॉलर आता नवीन गोलंदाज येतोय, तिसरा षटक घेऊन वैयक्तिक पहिला संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय महेश आणि ओव्हर पिच चेंडू पूर्णपणे फायदा उचलतोय आणि ठोकून देतोय षटकार. कुमार बॅट मध्ये निघालेला पहिला षटकार. आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 27. 2 बाद 27. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. महेश याचा खराब चेंडूचा पुन्हा फायदा घेतोय कुमार. महेश याचा पुढील चेंडू सामना करेल कुमार आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. एकदा पुढे दुसऱ्याचा प्रयत्न पण मना करतोय पिंटू आणि एका धावाने समाधानी राहावं लागेल बी बॉयज आर्जुली संघाला. एका धावाने संघाची धावसंख्या होती ती 28. 2 बाद 28. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पिंटू खेळतोय आपल्या वैयक्तिक 17 धावांवर. कुमार खेळतोय आपल्या वैयक्तिक 8 धावांवर. कुमारने 3 चेंडूचा सामना केलाय आणि 8 धावा ठोकलेत. पिंटूने 6 चेंडूचा सामना केलाय, 17 धावा ठोकलेले आहेत. संघाची धावसंख्या ती 27. महेशाचा पुढील चेंडू कुरून त्यांकडून गोलंदाजी करताना आणि चांगला चेंडू होता, ब्लॉक होल्डचा चेंडू होता. खोदून काढलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण करतोय आणि आमचे व्हाईस ऑफ गोरसई सुभाष धुमाल सरांचं आगमन झालेलं आहे. यावेळी मात्र बेंच टाइम फटका, चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. यावेळी मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला भिरकावून दिलेला आहे, चेंडू निघून जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमा पार हा षटकार. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो सोनादेवी टेमघर विपक्ष आरसीसी राया या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. पुढील सामना आरसीसी राया विपक्ष सोनादेवी टेमघर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. राया संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. सोनादेवी टेमघर संघाचे संघनायक आपणही रिपोर्ट करायचं आहे. पुन्हा एकदा आणि हाही चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. और 42 आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. देवा स्पोर्ट्स आर्जुली विपक्ष
देवा स्पोर्ट्स वारलीपाडा विपक्ष देवा स्पोर्ट्स अर्जुली या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच सोनेदेवी टेमगर विपक्ष आरसीसी राया हे दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. आरसीसी राया संघाचा संघनायक इथे आलेला आहे. सोनेदेवी टेमगर संघाचा संघनायक आपणही लवकरच रिपोर्ट करायचा आहे. 3 षटके समाप्त झाले आहेत. तर चांगली धावसंख्या आपल्या धावपलेकावर झलकवले गेलेले आहेत. 42 धावा धावपलेकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामधील हा पहिलाच सामना आपण बघतोय. आज या स्पर्धेचा फायनल डे अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील पहिला सामना सध्या सुरू आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय. येथे मात्र झेल कॅरी करता आले नाही आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव इथे पूर्ण करतायत. धावसंख्येत सिंगलने हळूच पुरुष सरकते धावपलगावर 43 धाव 43. शेवटचे षटक मार्ग असते. सूरज शेवटचे षटक तालण्यासाठी आलेले आहे. टोल प्लाझा एंड करून बोलताना यावेळी अगदी विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता ब्लॉक होलमध्ये. आता एक धाव फलंदाज पूर्ण करून स्ट्राईक रोटेट करतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते 4 वर 44 वर. वेलकम आमच्या सहकारी समालोचक स्वीट वाईस हँडसम बॉय नबीलजी देवकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे कॉम्बॉक्समध्ये. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय उंची जास्त लांबी कमी क्षेत्रके दुरून चेंडू झेपावतोय. इथे मात्र झेल सोडला गेलेला आहे. इथे जीवदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि परिणामस्वरूप या जीवदानाचा फायदा उचलतात फलंदाज. धावा पूर्ण करतात 2. पहिल्या इनिंगमधील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी प्ले अँड मिस आणि येस फलंदाज बाद होतोय. पंचांचं बोर्ड आकाशाकडे आपण पाहतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये नक्कीच शानू कुरेशी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय प्लेडॉनच्या रूपाने. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याला धावपलकर पाहायला मिळते 46 धाव 46. नेक्स्ट मॅच पुढील सामना सोनेदेवी टेमगर विपक्ष आरसीसी राया या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आरसीसी राया संघाच्या संघनायकाने रिपोर्ट केलेला आहे. सोनेदेवी टेमगर संघाचा संघनायक आपणही रिपोर्ट करायचा आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या देवा ग्रुप फाउंडेशन आयोजित देवा चषक 2023 स्पर्धेचा फायनल डे अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय देवा स्पोर्ट्स अंजुली विपक्ष देवा स्पोर्ट्स वाडलीपाडा या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन केले आहे आणि हॅट्रिक बॉल आहे. पाहूया हॅट्रिक पूर्ण होईल का. शेवटचा चेंडू यामध्ये शेवटच्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट टोलवले आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र इथे आपण पाहतोय चेंडू निघून जातोय सीमा पार हा चौकार. बॅटिंग साईडने नक्कीच रिव्ह्यूची मागणी केली आहे. येस भीमरसाठी नक्कीच ही रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. पाहूया आमचे तिसरे पंच काय निर्णय देतील.
फेअर डिलिव्हरी. तर अशा प्रकारे आपण पाहतोय निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर बरोबर 50 धावा झळकलेल्या आहेत आणि 51 धावांचं लक्ष्य इथे पाहायला मिळेल. सोनदेवी टेमघर संघाचा संघनायक आपण आला असाल तर लगेच टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला आरसीसी राया विपक्ष सोनदेवी टेमघर या दोन संघामध्ये सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय. या देवा स्पोर्ट्स अर्जुले विपक्ष देवा स्पोर्ट्स वाडीपाडा या दोन संघामध्ये. माझ्या समोर कॉम्बॉक्समध्ये नबील देवकरजी जॉईन झालेले आहेत. वेलकम नबीलजी, आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय देवा स्पोर्ट्स अर्जुनले विपक्ष देवा स्पोर्ट्स वाडलेपाडा या दोन संघामध्ये. तर सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंगमध्ये धावतो वर्णन आपण ऐकूया स्वीट वाईजचा हँडसम पर्सनॅलिटी नबीलजी देवकर यांच्या व्हॉइसमधून. सोनदेवी टेमघर संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी आपण जर इथे उपस्थित असाल तर टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच आरसीसी राया विपक्ष सोनदेवी टेमघर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष्य असणार आहे. थैंक यू सुभाष धुमाल. दोस्तों देवा ट्रॉफी 2023 में आप सभी का स्वागत है. आज का पांचवा और आखिरी दिन इस स्पर्धा का. कल एक से बढ़कर एक मुकाबले देखने को मिले, आज सुपर से ऊपर मुकाबले देखने को मिलेंगे. कल बीसीसी बोरिवली ने गेंदबाजी का जुलूस निकाला था. अल्फता बी का इस स्पर्धा का हाईएस्ट रन बनाया 80 रन. इस मर्तबा पहली गेंद आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बीट हुए डॉट गेंद. दोनों युवा टीमें इस वक्त लड़ रही है आपस में. देवा स्पोर्ट्स वाडलीपाड़ा और देवा स्पोर्ट्स अर्जोली. इस मर्तबा शॉट पुल कर दिया है गेंद को मिड विकेट की दिशा में. गैप के अंदर गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. इसके बाद अगला मुकाबला आरसीसी राया बनाम सोना देवी टेमघर के बीच. दोनों टीमों के कप्तान आपको टॉस के लिए आना है. किरण सामना किया, आकाश का बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया गैप के अंदर. जैसी गेंद वैसी नसीहत. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. 51 के लक्ष्य का पीछा कर रही है टीम. 2 गेंदों में 2 चौके लगा दिए पहली ओवर में. किरण काचरे ने टीम का स्कोर 8 पर पहुंचा है देवा स्पोर्ट्स वाडलीपाड़ा का. किरण पिछले 2 मैचेस में 50 रन बना चुके हैं.
इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद आसमान में खड़ी हो गई है, फील्डर गेंद के नीचे आ रहे, कोशिश बढ़िया थी, क्या छूटा, निशाना भी चूका। 2 रन पूरे, इन 2 रनों से स्कोर 10 पर पहुंचा है बिना किसी विकेट के नुकसान पर। और अच्छी शुरुआत हम कहेंगे इस वक्त देवा स्पोर्ट्स वारलीपाड़ा की। पहली ओवर का खेल चल रहा है, 51 के लक्ष्य का पीछा कर रहे हैं और स्कोर 10 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। आकाश इस मर्तबा पुल कर दिया है गेंद को और सक्सेसफुल, गेंद मिड विकेट के बाहर, 6 रन। आज देवा भाईचे नावानं ठेवलंय हो चषका. DJ Pamya in the mix. आज सोलह पर पहुंचा स्कोर। इस मर्तबा पैरों के सामने से उड़ा है, इनफील्ड के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। एक ओवर की समाप्ति, स्कोर 20 रन। धुआंधार बल्लेबाजी हम देख रहे हैं इस वक्त किरण काचड़े की। 51 के लक्ष्य का पीछा कर रही है टीम। क्या कहेंगे सुभाष धुमाल सर, पहली ओवर में 20 रन बना लिए। नक्कीच अतिशय चांगला पाठलाग धावांचा केला जातोय। टिट फॉर टॅट जशा तसे उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आकाशाच्या विरुद्ध झकास फलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केलेली आहे. पॉझिटिव्ह रिप्लाय देताना आपण पाहतोय सलामीचा फलंदाज. कल देर शाम बहुत ही क्लोज फोटो फिनिश मैच में वाफाल बी के सामने विकी स्पोर्ट कुक्सा मैच को जीता। उसके बाद स्टार 11 तलौली के स्टार उड़ा दिए थे चेरोबा वाशेरे ने। नक्कीच सकाळ असो की संध्याकाळ सूरजच सूरज आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात सूरज थोरात. इस मर्तबा अच्छी गेंद विकेटों के ऊपर से निकल गई, बीट हुए बल्लेबाज डॉट गेंद। मरता क्या ना करता, पिंटू पाटिल को बुलाया गया गेंदबाजी के लिए। सूरज थोरात इस स्पर्धा के मास्टरमाइंड। इस मर्तबा पुल कर दिया गेंद को, गेंद जा रही है मैदान के बाहर, 6 रन। आज देवा भाईचे नावानं ठेवलंय हो चषका. बहुत बढ़िया बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी, 2 धारी तलवार अब चल रही है। पहले ओवर में किरण काचरे ने रनों की लूटमार मचाई, अब दूसरी ओवर में कुणाल पहली डॉट गेंद के बाद छक्के से अपना खाता खोलते हुए। इस मर्तबा अटपटे अंदाज से खेला है, थोड़ा सा जल्दी खेल बैठे थे, गेंद थोड़ी सी धीमी आई थी, रन जरूर पूरा किया है किरण कुणाल ने। 1 रन मिलेगा, 27 पर पहुंचा स्कोर। दूसरी ओवर का खेल जारी, लगभग आधा रास्ता इस वक्त पार कर लिया है। पिंटू इस मर्तबा अच्छी लेग ब्रेक गेंद, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बीट हुए किरण काचरे, डॉट गेंद। पिंटू मुड़ते हुए किरण के लिए, इस मर्तबा पुल कर दिया है गेंद को, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। आमच्या जे सपाटे दादाचं आयोजन आहे ते लय कडक. आमच्या अनुज ढोले दादाचं आयोजन आहे ते लय कडक. इसके बाद अगला मुकाबला आरसीसी राया बनाम सोना देवी टेमगर के बीच।
फिर एक बार उसी दिशा में खेला है, सफाई से नहीं खेल पाए, फील्डर मौजूद है, 1 रन जरूर मिलेगा। इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 32 रनों पर पहुंचा है और 51 के लक्ष्य का पीछा करिए देवा स्पोर्ट्स वारलीपाड़ा। 2 ओवरों की समाप्ति, स्कोर 32 रन। तीसरे ओवर के लिए कैफ रईस आए गेंदबाजी के लिए। इस स्पर्धा में अब तक बहुत अच्छी गेंदबाजी की है कैफ रईस ने। देखना इस अहम मुकाबले में क्या करते हैं। सामना करेंगे किरण कैफ कुरुनेट से। इस मर्तबा पटकी हुई गेंद पुल कर दिया है, कैच छूटा है, मौका भी दिया, चौका भी दिया, 4 रन। मैं समझता हूं ये कैच नहीं, मैच छोड़ दिया है इस वक्त, क्योंकि किरण काचरे बहुत ही फॉर्म में है और इस वक्त तो धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं। अब तक 1 2 3 4 5 चौके लगाए और 1 छक्का लगाए। 35 रनों पर पहुंचा है स्कोर। 29 पर खेल रहे किरण। अपने सामने गेंद को पटका, ज्यादा बाहर, वाइड घोषित किया अंपायर ने। 36 पर पहुंचा है स्कोर। अब यहां से रन चाहिए जीतने के लिए 15। गेंदे बची है 11, रन चाहिए 15। चौदह रन चाहिए। इस मर्तबा पटकी हुई गेंद, उससे बढ़िया स्ट्रोक, जंपिंग पंच, गेंद जा रही है कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। आमचा देवाबाईचा शर, देवाचा शर, आमचा देवाबाईचा शर. 40 रनों पर पहुंचा है स्कोर। 41 रनों पर पहुंचा है स्कोर। अब यहां से केवल 10 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। कैफ सामना करेंगे किरण। पटकी हुई गेंद, उससे बढ़िया स्ट्रोक, गेंद एक बाउंस में बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। गेंद की मेरिट पर कितनी बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त किरण काचरे। तारीफ है काबिल बल्लेबाजी किरण काचरे की। 45 रनों पर पहुंचा स्कोर। अब यहां से केवल 6 रन चाहिए और ऐसे लग रहा है कि एक तरफा इस मैच को जीतने जा रही है देवा स्पोर्ट्स वारलीपाड़ा देवा स्पोर्ट्स अर्जोली के सामने। स्विच हिट, ओहो, विनिंग शॉट, 6 रन। क्या बल्लेबाजी है, क्या बल्लेबाजी है, धुआंधार बल्लेबाजी, और एक तरफा मैच को जीत लिया देवा स्पोर्ट्स अर्जोली के सामने।